नमस्कार, मी नेहा तुमचं परत एकदा स्वागत करत आहे. आणि हे बघा आता इकडे स्प्रिंग लागला आहे, तर छान तुलिपचे फुलं येत आहे. आणि अदितीचे बाबा आताच मार्केटमधून आले, तर त्यांनी थोडेसे फुलं पण घेऊन आले होते, तर तेच मी लावत आहे. आणि किती सुंदर हे फुलं दिसत आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. आणि असे फुलं घरामध्ये ठेवून जर किचनमध्ये ठेवले, आपण हॉलमध्ये ठेवले, तर आपल्याला अशी एक पॉझिटिव्ह पॉवर फील होते आणि पाहायला पण खूप छान वाटतात. तर ते मी छान सजवून ठेवले आहे आणि खाली पाणी टाकलं आहे आणि ते मी त्या किचनमध्येच ठेवणार आहे, कारण छान वाटतं ते तिथं. तर आज आपण बनवणार आहोत सिंपल अशी रोजच्या जेवणाची थाळी. तर इथं मी आज दाल पालक करणार आहे. तर दाल पालक करण्यासाठी इथं मी तूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स करून घेतली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्ही नुसते तूर डाळीची पण करू शकता किंवा नुसते मूग डाळीची पण करू शकता. तर त्यामध्ये मी टाकली आहे मिरची आणि चिरून पालक टाकला आहे. त्याच्या आपल्याला छान 2 शिट्ट्या करायच्या आहे, म्हणजे आपली डाळ छान गल होईल, शिजेल छान. तर ते तिकडे शिजेपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी करून घेत आहे. तर इकडे छान मी लसूण घेतला आहे. या आपल्या भाजीला लसूण थोडा एक्स्ट्रा असतो, तर लसूण घेतला आहे मी 3-4 पाकड्या. 1 इंच आलं घेतलं आहे आणि थोडंसं जिरं छान असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे. आणि हे आपण फोडणीसाठी यूज करणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता, पण मी आज मिक्स डाळीचे केले. नाहीतर मी कधी तूर डाळीचेच करते नुसते, नाहीतर कधी मूग डाळीचे करते. तर इथं आपलं छान बारीक ठेचून झालं आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा, आपली डाळ छान शिजली आहे, अशी छान मऊ डाळ शिजू द्यायची. त्याने भाजी एक असं, म्हणजे कधी कधी होते ना, डाळ वेगळी होते आणि ते पाणी वेगळं राहते, ते असं होत नाही. तर मी हळद टाकून छान ही भाजी आता घोटून घेते आणि त्याच्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊ. तर फोडणीसाठी इथं मी तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडायला लागल्यानंतर मी ते आपलं जिरं, अद्रक आणि आपलं जे लसूण कुटून घेतलं होतं ते मी टाकलं आहे. आणि याला छान लाल कलर येईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर आपलं याला छान लाल कलर आल्यानंतर यामध्ये मी आता टाकणार आहे गरम मसाला. सिंपल अशी आपली डाळ पालक आहे, याला काहीच टाईम लागत नाही आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी आहे. तर छान याला फोडणी द्यायची. आणि तुम्ही बघू शकता, मी जशी डाळ टाकली तसाच कुकर मी त्याच्यावरती झाकण ठेवला, कारण जो आपण तडका देतो त्याचा जो सुगंध किंवा जी चव असते ती वर नको निघायला, म्हणून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं तडका दिल्यानंतर. तर ती तडक्याची चव आपल्या भाजीमध्येच राहते. तर आपला छान इथं तडका देऊन झाला आहे. तुम्ही बघू शकता की भाजीला किती छान कलर आलेला आहे. तर जे कुकरमध्ये थोडंफार कडेला राहिली होती डाळ चिटकून, ती मी हाताने काढून त्यामध्ये टाकून दिली आहे. आणि त्याच्यानंतर आवडीनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. जसं ही भाजी थोडी दाटसर, म्हणजे घटसरच असते, जास्त पातळ भाजी ही चांगली वाटत नाही. तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून छान हिला शिजून घ्या. तुम्ही बघू शकता मी जास्त पाणी नाही टाकत आहे. आणि जो पालक आणि डाळ आपली छानशी आपण शिजवून घेतली आहे, म्हणजे मेन शिजली होती ती आणि तिला घोटून घेतली छान. त्याच्यामुळे आपलं भाजी अशी एकजीव झालेली आहे, अशी म्हणजे भाजी वेगळी आणि डाळ वेगळी अशी झालेली नाही आहे. त्याच्यानंतर मी इथं चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे. आणि याला नॉर्मल तर सर्वीकडे दाल पालक म्हटल्या जाते, पण आपल्या गावरान भाषेमध्ये किंवा जी आपली पारंपरिक रेसिपी आहे ही, तिला आता हे नाव दिले गेले दाल पालक. पण जी पारंपरिक आपली रेसिपी आहे, जे जुने लोक आहे, हिला गरगट्टा पण म्हटलं जातं, दाल पालक गरगट्टा असं म्हटलं जातं. तर आपल्या भाजीला छान उकड आली आहे. त्याच्यानंतर मी भरपूर असा छान कोथिंबीर टाकला आहे. त्यामध्ये कोथिंबीरीची पण एक छान वेगळी चव येते भाजीला. आणि छान आपली भाजी 5 मिनटं छान मंद आचेवरती शिजू द्यायची. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे आणि चवीला पण खूप छान लागते, हेल्दी आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि मेन म्हणजे झटपट बनणारी अशी आपली ही रेसिपी आहे. तर आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर आपली भाजी झाली आहे आणि भाजी झाल्यानंतर
मस्त मी त्याच्याबरोबर गरम गरम चपात्या करणार आहे, कारण हे मी दुपारच्या जेवणासाठी करणार आहे. तर दुपारी मी शक्यतर माझ्या चपात्याच असतात. तर तुम्ही याबरोबर भाकर पण बनवू शकता. जर तुम्ही संध्याकाळी ही भाजी बनवत असणार तर म्हणजे आमच्याकडे तरी, म्हणजे माझ्याकडे तरी संध्याकाळी मी भाकरी बनवते. तर भाकर पण या भाजीबरोबर खूप छान लागते. पण दुपारचा टाईम असल्यामुळे मी चपात्याच बनवत आहे. तर मी इथं छान चपात्या करून घेत आहे. तसं तर ही भाजी भाकर, चपाती, फुलके कशाबरोबर, नान, तुम्ही कशाबरोबर पण खा, खूप छान लागते. त्यानंतर आपल्या चपात्या झाल्यानंतर इथं मी करत आहे कोशिंबीर. तर कोशिंबीर बनवण्यासाठी मी 3 चम्मच, छोटे 3 चम्मच दही घेतला आणि पाणी टाकून त्याला छान फेटून घेतलं. बराच वेळ मी दही फेटून घेतलं, त्याने स्मूथ असं ते दही झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे टोमॅटो आणि काकडी. त्याच्यानंतर मी इथं भाजलेले जिरा पावडर टाकले आहे. जिरा भाजून घ्यायचा आणि वाटून ठेवायचा. तसंच मी घरामध्ये ठेवलेलं आहे वाटून. तर ते जिरा पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये पिंक सॉल्ट टाकलेलं आहे आणि साधं आपलं जे व्हाईट सॉल्ट असते ते पण मी यूज केलेलं आहे थोडंसं. आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर खूप हेल्दी असते, छान बेनिफिट आहे कोथिंबीरचे. तर कोथिंबीर भाजी किंवा रोजच्या जेवणात यूज केलीच पाहिजे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि थोडं इथं मी शेंगदाण्याचं, म्हणजे आपलं शेंगदाणे कुटून घेतले आहे, बारीक भाजलेले नाही आहे, साधे आपले कच्चे शेंगदाणे मी कुटून ठेवलेले आहे कोशिंबिरीसाठी, ते टाकले. तर इथं आपली अशी सिंपलशी थाली तयार आहे. इथं मी घेतलेलं आहे घरची लाल चटणी. त्याच्यानंतर इथं कॅरेट आणि कैरीचं मी साधं ईस्टर्न जे आपलं पिकल असते ते घेतलेलं आहे, घरी बनवले मी. त्याच्यानंतर आपली कोशिंबीर, आपली डाळ आणि दुपारचं जेवण असल्यामुळे वरण भात आणि त्याच्यावरती छान तूप घेतलं आहे. आणि इथं माझ्याकडे थोडासा लेफ्टओव्हर हे होतं, फोडणीचा भात होता, तो मी घेतलेला आहे आणि चपात्या. ही बघा आजची आपली सिंपल आणि झटपट बनणारी अशी थाळी तयार आहे. की तुम्हाला जर ही थाळी आवडली असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजची थाळी तुम्हाला कशी वाटली. आणि ही बघा तग्गुलाने उठली आता, हो ना? झाली काका? हाय कर, हाय हाय कर. नाही काका झाली ना. आणि टग्गू आता सुटली झोपीमधून, दुपारची झोपली होती ती आणि आता लगेच उठली. तर हे बघा इथं मी कुंडी आणली आहे आणि यामध्ये मेथी पेरली होती मी. तर त्या दिवशी स्नो झाला, 2-3 दिवसाच्या आधी जो स्नो झाला होता त्याने सर्व ही मेथी खराब झाली. आता मी या मेथीला काढून टाकते, पण एवढी इकडे आहे मेथी, तिला पण काढून टाकते मी, नाहीतर राहू देते बाजूला. कारण आणखी एका कुंडीमध्ये आहे मेथी, तर त्याला थोडा स्नो कमी लागला होता त्या कुंडीला, तर त्यातली एवढी खराब नाही झाली. यात जास्त पडला होता कारण ही कुंडी जरा अशी साईडला होती. आणि इथं कबूतरांनी पॉटी पण केलेली आहे. शिशी शी काय आहे शिशी, कबूतराने शिशी खाल्ली. तर इथं मी हा सर्व लसूण लावून घेतला. 7-8 पाकड्या होत्या त्या मी व्यवस्थित त्याला लावून घेतला आणि त्याला मी घरामध्येच ठेवणार आहे. हा इथे हा कर म्हणा हाय कर, हाय जा का बाजू. ते नाही हा
बसायचं. हा तिकडे हात लावून तशीच बस शांत देवासारखी. हा मस्त लागते ना. मस्त लागते. हाय बाबू रे. हा शांत बस. शांत बस. बस शांत. हा शांत बसायचं. हाय कर. हाय. हो. कसे लागते? नम कसे लागते? पुन्हा बस अशी. तर असे अन्वी बरोबर गप्पा करत करत मी मखाने भाजून घेतले. सिंपल मी त्यामध्ये तेल टाकलं, हळद आणि मीठ टाकून मीडियम फ्लेमवरती त्याला भाजून घेतलं तोवर ते क्रिस्पी होत नाही तोवर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. तोपर्यंत बाय. काय 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 पाहिजे तुला? हे पाहिजे तुला? हे नाही भेटत तुला. नाही नाही नाही.